हरे कृष्णा. जरा कल्पना करा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला खूप तहान लागलेली आहे, घसा जो आहे तो एकदम कोरडा पडलेला आहे, असं वाटतं आता 3-4 लिटर पाणी मी एकदाच पितोय, एवढी तहान लागलेली आहे, काही सुचेना. आणि समोर भरपूर पाणी आहे, परंतु काय आहे ते समुद्राचं पाणी आहे. खूप तहान लागलेली, घसा कोरडा पडलाय, समुद्राचं पाणी आहे, परंतु हे समुद्राचं पाणी आपण कितीही जरी ढसा 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 जरी प्यालो, काय आपल्याला तृप्ती भेटणार आहे का? काय आपली तहान भागणार आहे का? नाहीये. या व्यतिरिक्त जर सुंदर असं शीतल थंडगार पाणी असेल, गोड पाणी असेल, भलेही भरपूर नसेल, एक ग्लास जरी आपण पाणी प्यालो तर आपल्याला त्यातून जे आहे ते तृप्ती भेटू शकते. आणि या व्यतिरिक्त समुद्राचं खारं पाणी 10 लिटर जरी प्यालो तरी जे आहे ते आपली तहान भागणार नाहीये. प्रिय भक्तांनो, आपण सर्वजण तहानलेले आहोत, व्याकुळ झालेले आहोत. कशाची तहान आहे? सुखाची तहान आहे, आनंदाची तहान आहे. आणि ही तहान भागवण्यासाठी आपण सर्वजण भौतिक संपदा, भौतिक सुख सुविधा एकत्रित करीत आहोत. कशासाठी? आपली ही आनंदाची तहान भागण्यासाठी. या जगामध्ये सर्वजण जे आहेत ते धडपडत आहेत, भौतिक साध सामग्री एकत्रित करीत आहेत. कशासाठी? ही आनंदाची तहान तृप्त करण्यासाठी. परंतु आपण सर्वजण पाहता, डोळ्याने पाहतोय आपण की कोणीही जे आहे ते तृप्त नाही. का तृप्त नाहीये? अहो, समुद्राचं खारं जल आहे ना, त्याने तहान भागणारच नाहीये. ह्या भौतिक गोष्टी आहेत, त्यांनी आपल्याला आनंद भेटणारच नाहीये. मग जर करता आपल्याला ही आनंदाची तहान जर करता भागवायची असेल तर आपण भक्ती रसाचं पान केलं पाहिजे. भक्तीचा रस, भक्ती रसाचं आस्वादन केलं पाहिजे. जेव्हा आपण या भक्ती रसाचं आस्वादन करू तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने तृप्ती, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद भेटेल. तर चला आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होऊया, भगवंतांच्या नाम रूप गुण लीला या श्रवण करूया, याचं ग्रहण करूया, भक्तिरसाचं ग्रहण करूया आणि आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी होऊया. हरे कृष्णा.